जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सनातन. बंधू आणि भगिनींनो, गेल्या हजारो वर्षापासून मनुष्य अमर होण्याचा प्रयत्न करत आहे किंवा माणसाप्रमाणे हजारो वर्षापूर्वी दानवांनी सुद्धा अमर होण्याचे प्रयत्न केले आहेत. त्यामध्ये हिरण्यकश्यपू असेल, अक्षय असेल, शिशुपाळ असेल, वक्रदंत असेल, जरासंध असेल, नंतर रावण असेल, कुंभकर्ण असेल, अशा प्रत्येकाने अमर होण्याचे प्रयत्न हजारो वर्षापूर्वी केलेले आहेत. आणि आज प्रत्येक मानवाला असे वाटते की आपण अमर व्हावेत. अमर होण्यासाठी मानवाचे सुद्धा आज जागतिक लेवलला प्रयत्न चालू आहेत. नासासारख्या संस्था अमर होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत आहेत. जागतिक लेवलला फ्रान्स असो, ब्रिटन असो, अमेरिका असो, इटली असो, जपान, जर्मनी, अनेक देशातील शास्त्रज्ञ या गोष्टीकडे मोठ्या उत्सुकतेने आणि मोठ्या आशेने पाहत आहेत की भविष्यात मनुष्य एक दिवस अमर होईल. हजारो वर्षापूर्वीच्या या संकल्पनेला आज जागतिक लेवलला प्रत्येक देशाचा शास्त्रज्ञ अमर करण्याचा प्रयत्न करत आहे, अमर होण्यासाठी प्रयत्न करत आहे. ग्रंथामध्ये दैत्यगुरु शुक्राचार्य यांनी देवानंतर अमर होण्याचा प्रयत्न, म्हणजे देव अमृत प्यायचे, सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग या ठिकाणी देवांनी अमृत पिले, अमर राहिले असा उल्लेख ग्रंथामध्ये आहे. परंतु विचार करा बंधू आणि भगिनींनो, आज कलियुगामध्ये तुम्हाला पृथ्वीवर कुठेही मूर्तीशिवाय देव अस्तित्वात दिसत नाही. का तर देवसुद्धा एक दिवस या पृथ्वीवरून निघून गेलेत. हे देवाने मानवाला दाखवून दिले आहे. अमरत्व कोणाकडेही नाही. आपण प्रत्येक वेळेस ऐकलेलं आहे की ब्रह्मदेव अमर आहे, महादेव अमर आहे, विष्णू अमर आहे, परंतु कलियुगामध्ये ह्यांचं अस्तित्व तुम्हाला कुठेही दिसत नाही. देव आहे, एक अद्वितीय अशी शक्ती आहे, एक चैतन्य आहे, एक अशी शक्ती आहे जी आपल्याला अदृश्य स्वरूपामध्ये, ऊर्जेच्या स्वरूपामध्ये, जी आपल्या प्रत्येक वेळेस घडोघडी आपल्याला जाणवते, परंतु आपण समजून घेत नाही. ती म्हणजे दिसणारी ऊर्जा. सध्या ती दैवी शक्ती आहे, परंतु मानव तिच्याकडे दुर्लक्ष करत आहे. ती एक शक्ती आजही अमर अस्तित्वामध्ये आहे, परंतु मानव त्याकडे दुर्लक्ष करत आहे. आणि मानवाचे फक्त एकच ध्येय आहे की आम्ही अमर झालो पाहिजे. पूर्वीच्या काळामध्ये हजारो वर्ष मनुष्य जिवंत राहायचा. नंतर हजारो वर्षानंतर 1000 वर आला, 1000 वरून 100 वर आला, 100 वरून आता 60, 65, 40, 30, आणि तरी शास्त्रज्ञ मानव म्हणतो की मला आणखी जगायचं आहे. आता मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. माणसाच्या शरीरामध्ये ज्या सेल्स असतात, ज्या पेशी असतात, त्या निकामी झाल्यानंतर बाहेर फेकून देण्याचा मार्ग माणसाकडे नाही, किंवा कुठल्या सजीवाकडे तो मार्ग नाही. परंतु पृथ्वीवर असा एक सजीव आहे की जो हजारो वर्ष जिवंत राहू शकतो आजही. मी तुम्हाला उदाहरण सांगतोय की आजही असा एक सजीव आहे की जो हजारो वर्षापासून पृथ्वी तलावर सजीव
आजही अस्थिर स्वरूपामध्ये आहे. मी काय सांगितलंय, अचल स्वरूपामध्ये, अस्थिर स्वरूपामध्ये आहे, आणि तो आहे पृथ्वीवरील झाड. हे झाड हजारो वर्षापासून कुठल्या ना कुठल्या कोण्यामध्ये आजही अस्तित्वात आहे. तसे पाहता ज्या ठिकाणी महात्मा गौतम बुद्ध यांना ज्ञान प्राप्त झालं, तो वृक्ष, किंवा हस्तिनापुराच्या परिसरामध्ये पांडवाच्या काळातील जे काही वटवृक्ष आहेत, ते वृक्ष हजारो वर्षापासून त्या हस्तिनापुराच्या परिसरामध्ये, दिल्लीच्या परिसरामध्ये अस्तित्वात आहेत, किंवा अयोध्येच्या ठिकाणी, बऱ्याचशा ठिकाणी हजारो वर्षाची झाडं आहेत. मग ही झाडं हजारो वर्षापासून कशी जिवंत आहे, 500 वर्षापासून कशी जिवंत आहे, त्याचं कारण आहे, झाड हे स्वतःचे अन्न स्वतःच तयार करते. काय करते? झाड हे स्वतःचे अन्न स्वतःच तयार करते, जमिनीवर स्थिर राहते, जमिनीमधून पाणी ते आपल्या शेंड्यापर्यंत, शेवटच्या टोकापर्यंत पोहोचवते. कोणती अशी दैवी शक्ती आहे? आणि त्याला अनावश्यक असलेली पाने ठराविक ऋतूमध्ये ती गळू सोडून देतं. ते झाड, पाने असो, फुले असो, फळे असो, ते सोडून देतं. आणि त्याचमुळे हजारो वर्षे झाड आजही जशास तसे जिवंत स्वरूपामध्ये तुम्हाला पाहायला भेटेल. हे मी सांगत नाही, आपलं भारतीय शास्त्र सांगतंय. भारतीय वनस्पती तज्ज्ञ डॉक्टर जगदीश चंद्र बोस यांनी संशोधन केलेल्या संशोधनातून झाड हे सजीव आहे, त्याला भावना आहेत, त्याला म्हणजे त्याच्यामध्ये भावना आहे. जसं माणसाला भावना आहेत, रागावणे वगैरे, बोलणे किंवा रुसणे, फुगणे, जशा भावना आहेत तशा त्याला भावना आहेत. तुम्ही लाजळूचं झाड बघितलं, त्याला स्पर्श केला, त्याची पानं ऑटोमॅटिक मिटून जातात, आणि थोड्याच वेळानंतर, समजा 15-20 मिनटानंतर त्याच्या पानाची परत उकल होते आणि ते ऑटोमॅटिक खुलल्या जातं. त्याच्या त्या भावना समजून घेण्याची प्रत्येक झाडाला संवेदना आहे. त्याच्यामध्ये संवेदना आहे, चेतना आहे. जी माणसामध्ये चेतना आहे तीच झाडामध्ये चेतना आहे. बरं, तेवढ्यावर नाही, आपल्या ऋषीमुनींनी झाडाचं वर्णन कशा पद्धतीनं केलेलं आहे. पिंपळाचं झाड का तोडू नये, वडाचं झाड का तोडू नये, शेमीचं झाड का पवित्र आहे, बेलाचं झाड का शिवालाच आवडतं, दुर्वा गणपतीलाच का आवडतात, त्या प्रत्येक गोष्टीमागे सायंटिफिक रित्या कारणं आहेत, ती तुम्ही शोधा. ज्याप्रमाणे झाड आपल्या शरीरातून अनावश्यक निकामी झालेली पाने, फुले, फळे बाहेर फेकतं, त्याप्रमाणे माणसाच्या शरीरामध्ये, रक्तामध्ये निकामी झालेल्या पेशी माणूस बाहेर फेकू शकत नाही. त्यामुळेच माणसाला मारावं लागतं, माणसाचं अस्तित्व संपतं. आता रावण हजारो वर्ष कसा जगला त्याचं कारण मी तुम्हाला सांगतोय. तुम्ही रामायण वाचा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. मी सांगतोय म्हणून माझ्यावर विश्वास ठेवू नका. रावणाने तपश्चर्या केली, पहिले 10,000 वर्ष पहिली तपश्चर्या केली आणि आपलं शिर कलम केलं. म्हणजेच त्याने काय केलं, ते शिर कमळ म्हटलेलं आहे. तो काय म्हटलेलं आहे, माझं शिर कमळ मी तुम्हाला कोणाला अर्पण करतो, ब्रह्मदेवाला अर्पण करतो. काय करतो, मला प्रसन्न व्हा, माझ्या इच्छा ज्या आहेत त्या मला पूर्ण करायच्या आहेत, मी तुम्हाला हे शिर अर्पण करतोय. पहिल्या 10 वर्षामध्ये त्यांनी पहिलं शिर कमळ
ब्रह्मदेवाला अर्पण केलं, असं 10 वेळेस केलं. अनावश्यक त्याच्या रक्तातून शिर कट झाल्यानंतर तिच्या रक्तातून अनावश्यक असलेल्या पेशी बाहेर फेकल्या गेल्या आणि त्या काळामध्ये 10,000 वर्ष जगणारा रावण परत 10,000 वर्ष जगला. म्हणजे असं करत करत त्यांनी 10 वेळेस शिर ब्रह्मदेवाला अर्पण केलं. म्हणजे तू किती वेळेस जिवंत राहिला कॅल्क्युलेशन करा. आणि त्यांनी 14 चौकडी, मी मागच तुम्हाला मागच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं आहे, 14 चौकडी म्हणजे 43,20,000 गुणिले काय 14 हे करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल किती आकडा येतो. रावण तितके वर्ष जगला. मी सांगत नाही, त्या ग्रंथामध्ये जे वर्णन केलेलं आहे महर्षी वाल्मिक ऋषी यांनी किंवा महर्षी तुलसीदास यांनी रावणाचं वर्णन करताना त्या ठिकाणी तो किती वर्ष जगला याचं वर्णन करताना त्यांनी सांगितलंय एका युगामध्ये किती वर्ष असतात हे मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलंय. आता 4 युगाचं कॅल्क्युलेशन करून मी तुम्हाला आकडा सांगितलाय 43 लाख गुणिले लाख 20,000, 43,20,000 गुणिले 14 म्हणजेच तो आकडा येईल रावण किती वर्ष जगला. मग का जगला तर त्यांनी त्याच्या शरीरातून अनावश्यक असलेल्या मृत झालेल्या पेशी त्यांनी बाहेर फेकल्या, काढून टाकल्या, म्हणून तो इतकी वर्ष जगला. आता हे नासाच्या शास्त्रज्ञांनी जर हा व्हिडिओ बघितला तर त्यांचं डोकं चक्रावून जाईल. आणि आता जे त्यांनी जपान, जर्मनी, ब्रिटन, अमेरिका या ठिकाणी जे पुतळे साचून ठेवलेले आहेत, ज्या लोकांना मरायचं नव्हतं त्या लोकांनी आपले पुतळे त्या ठिकाणी दान दिलेले आहेत. म्हणजे जसं आपण नेत्रदान वगैरे करतो किंवा अवयवदान करतो तसं त्यांनी आपले शरीर काय केलेलं आहे त्या लॅबमध्ये, फ्रेंच असेल, ब्रिटन असेल, जपान, जर्मनी किंवा अमेरिकेची नासा संस्था असेल अशा ठिकाणी त्यांनी काय केलेले आपले देह दान करून ठेवलेले आहेत. कशासाठी की आम्हाला पुनर्जीवित व्हायचं आहे, भविष्यामध्ये आम्हाला परत एकदा जिवंत व्हायचं आहे. का तर आम्हाला या पृथ्वीवर परत जीवन जगायचं आहे. आणि तशा पद्धतीनं त्यांनी त्यांचे देह त्या ठिकाणी ठेवलेले आहेत. भविष्यात शास्त्रज्ञांनी दावा केला की आम्ही त्या शरीरामध्ये आत्मा टाकू. आता मी तुम्हाला सांगितलं आत्मा कसा टाकायचा आहे तर त्या रावणाने केलेल्या पद्धतीने. आणि एवढंच नाही तर नवनाथ या ग्रंथामध्ये परकायागमन हा एक विधी होता. परकायागमन म्हणजे काय, आपलं शरीर जमिनीवर ठेवायचं समाधी अवस्थेमध्ये किंवा बसून ठेवायचं समाधी अवस्थेत, आपला आत्मा काढायचा आणि बाजूच्या मृत व्यक्तीच्या शरीरामध्ये आपला आत्मा टाकायचा. या पद्धतीला परकायागमन असं म्हटलेलं आहे. आता परकायागमन पद्धती हे जर शास्त्रज्ञाच्या डोक्याच्या बाहेर जर असेल तर त्यांनी नवनाथ ग्रंथ वाचायला हरकत नाही. त्याच्यामध्ये या पद्धतीने मच्छिंद्रनाथाने गुजरातच्या राजाला जिवंत केल्याचा उल्लेख आहे. नाही मी सांगत, माझ्या मनाचं काहीच सांगत नाही, हे मी ग्रंथामधलं सांगतोय. आणि जे शास्त्रज्ञ दावा करत आहेत की भविष्यामध्ये आम्ही अशा पद्धतीचं करू, तर त्याच्यासाठी तुम्हाला अगोदर काय करावं लागेल की मानवाच्या शरीरामध्ये अनावश्यक मृत झालेल्या पेशींना, ज्याला आपण सेल्स म्हणतो किंवा जे काय असेल वैज्ञानिक भाषेमध्ये, विज्ञानाच्या भाषेमध्ये, मला एवढी विज्ञानाची भाषा येत नाही, परंतु मी आपल्या मराठी भाषेमध्ये, मला हिंदी चांगलं येतं पण मी मराठी मुद्दाम का करतोय की सर्वसामान्यांना या गोष्टी कळाव्यात की आपली संस्कृती काय आहे. भरपूर जणाला हिंदी कळतं, हा भाग वेगळा आहे, परंतु बऱ्याचशा माता भगिनी आहेत, बंधू आहेत ज्यांना मराठी आजही पाहिजे तेवढ्या पद्धतीमध्ये समजत नाही, म्हणून मी मराठीमध्ये माझे व्हिडिओ करतोय.
आणि हे ज्ञान सर्वसामान्य तळागाळातील माणसापर्यंत पोहोचावं हाच माझा हेतू आहे. जे आपल्या ऋषीमुनींनी कधी काळी या ज्ञानाला सर्वसामान्यापर्यंत पोहोचवण्याचा गुरुकुल पद्धतीचा सिस्टम केला होता, त्याच पद्धतीचं हे ज्ञान समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय. मी या पृथ्वीवर तलावर कशासाठी आलो, मला ईश्वराने का पाठवलं, त्यामागचा हेतू काय पृथ्वीवर पाठवण्याचा, माझा उद्देश या पृथ्वीवर काय आहे. महत्त्वाचं म्हणजे ज्या चेतनेने मला हे जीवन दिलंय ते कशासाठी दिलंय, का दिलंय, याचा हेतू काय आहे. जर माझ्याच्याने समाजकार्य होत असेल अशा पद्धतीचे तर काहीच अडचण नाही. आणि शास्त्रज्ञांनी बऱ्याचशा म्हणता येईल तर प्रत्येक प्रयोगशाळेमध्ये नासा असो, ब्रिटन असो, फ्रेंच असो, जपान, जर्मनी, स्पेन, पोर्तुगाल या ठिकाणी हजारो मृतदेह लायब्ररीमध्ये सेव्ह करून ठेवलेले आहेत. कशासाठी की भविष्यात आम्ही मृत्यूवर विजय मिळवू असा शास्त्रज्ञांचा दावा आहे. तो कितपत सत्य होतो आणि कितपत वैध ठरतो हे आपण बघू. आता माझे म्हणणे हेच आहे की ग्रंथामध्ये वर्णन केल्याप्रमाणे आजपर्यंत तरी मृत्यूवर विजय कोणीही मिळवू शकलेलं नाही. प्रत्यक्ष आजच्या स्थितीमध्ये, कलियुगाच्या स्थितीमध्ये देवसुद्धा मृत्यूवर विजय मिळवू शकले नाही. देव जर असते तर आम्हाला भेटले असते ना. देव जर आम्हाला असते तर आम्हाला भेटले असते, म्हटले असते काय बोकन साहेब आमच्याबद्दल व्हिडिओ करताय का, आम्ही तर अमर आहोत. पण त्यांनी हे दाखवून दिलं की पृथ्वीवर आलेल्या प्रत्येक सजीवाला मृत्यू हा अटळ आहे. कोणाला यम दिसलाय का? बरं, यम येतो घेऊन जातो, दिसलाय का कोणाला? नाही. दिसतो का? चित्रामध्ये आपण बघितलेले म्हशीवर बसून आलेला आहे, त्याला 2 शिंग आहे, यमाला 2 शिंग आहे वगैरे वगैरे असं. परंतु प्रत्यक्षात दिसला का? नाही. म्हणजे प्रत्यक्ष देवाला सुद्धा अमरत्व नाही, जरी अमृत पिलेले असले तरी. आता देव कोणत्या ठिकाणी आहेत याचा शोध जर घ्यायचा आहे तर मग ज्या ठिकाणी मॅग्नेटिक ऊर्जा, ज्याला आपण ऊर्जेचा स्रोत म्हणू, दैवी ऊर्जेचा स्रोत म्हणू, त्या ठिकाणी देव आहे असं म्हणायला हरकत नाही. अप्रत्यक्षरित्या डोळ्यांनी न दिसणारा जो भाग आहे, जी शक्ती आहे, आज मोबाईलवरून आपण एकमेकाशी बोलू शकतो, ही दैवी शक्तीचाच प्रकार आहे. ठीक, मानवाने जरी बनवलेला असला तरी याच्यामध्ये मानवाने काय केलेलं आहे? हस्तक्षेप केलेला आहे. पूर्वीच्या काळामध्ये याच भ्रमणध्वनीला नारदाची भ्रमणध्वनी म्हणून ओळखलं जायचं. मग तशा पद्धतीने मला सांगा बरं, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगायचंच विसरलो. बरं झालं नारदाचा विषय निघाला. तुम्ही कोणी नारदाला पाहिलं का? नारद तर अमर आहे, देवाचं जाऊ द्या तिकडं, नारद तर अमर आहे. नारायण नारायण नारायण, ते कुठं दिसत नाही. म्हणजे आश्चर्याची गोष्ट आहे की नाही. मग देव, प्रत्यक्ष ब्रह्मदेवाची चिरंजीव जर अस्तित्वात नाही तर
मग मानव कसा अस्तित्वात राहील? त्याला एक ना एक दिवस जावंच लागेल ना. ज्यावेळेस ब्रह्मदेवाला अभिमान होतो की मी एकटाच ब्रह्म आहे आणि माझ्याशिवाय जीवसृष्टीच चालू शकत नाही, या पृथ्वीवर मी एकटाच ब्रह्म आहे, माझ्याशिवाय जीवसृष्टीच चालत नाही आणि मी प्रत्यक्ष विष्णू परमात्म्याचं दर्शन घेतल्याशिवाय जाणार नाही. त्यावेळेस ब्रह्मदेव विष्णू परमात्म्याचे दर्शन घेण्यासाठी त्यांच्या लोकामध्ये जातात आणि ब्रह्मदेव सांगतात की हे द्वारपाळ, मी ब्रह्मदेव आलो म्हणून सांग. तो द्वारपाळ जातो, सांगतो, म्हणे ब्रह्मदेव आले. विष्णू परमात्मा म्हणतात ते कितवे ब्रह्म आहे ते विचारा. काय म्हणजे ब्रह्मदेव सुद्धा त्यांचं सुद्धा अपडाऊन होतंय, म्हणजे येणं जाणं होतंय, म्हणायला हरकत नाही ना. म्हणजे देवाला सुद्धा मरण चुकलेलं नाही. अमर जगामध्ये या पृथ्वी तलावर तरी कोणी नाही. ठीक आहे, आज 30 वर्षाचा माणूस 60 वर्ष जगेल, 60 वर्षाचा माणूस 120 वर्ष जगेल. पण मी तुम्हाला सांगतो, माझ्या बहिणीची सासू, मावस सासू, ती 120 वर्ष जगली होती. तिला पडलेले दात तिसऱ्यांदा आले होते. म्हणजे दुधाचे दात ज्यावेळेस पडतात त्याच्यानंतर एकदा दात येतात, म्हणजे 10 वर्षाच्या आतमध्ये पूर्ण दात पडतात लहानपणी आलेले. ते दात पडल्यानंतर 10 वर्षामध्ये दातं येतात. ते दातं समजा 60, 70, 80 या वयापर्यंत चालतात. म्हणजे 10व्या वर्षामध्ये आलेली दातं किमान 60 वर्ष सहज चालतात पुढे. म्हणजे हे 10 आणि ते 60, 70 वर्षे दात चालतात. तिथून पुढं दातं पडायला सुरुवात होते. माझ्या बहिणीची मावस सासू 120 वर्ष जगली होती. तिला तिसऱ्यांदा दात आले होते. ती माझ्यासमोर अक्षरशः चणे खात होती. म्हणजे मी मनाचं सांगत नाही, मी पाहिलेल्या गोष्टी तुम्हाला सांगतोय. ती अक्षरशः कच्चे चणे खात होती. फुटाणे नाही, भाजलेले फुटाण्याला फुटाणे म्हणतात. जे कच्चे असतात त्याला चणे म्हणतात. ती चणे खायची. जे घोड्याला खाऊ घातले जाते की नाही कच्चे, त्याला चणे म्हणतात. आणि जे माणसं खातात भाजलेले त्याला फुटाणे म्हणतात. तर ती कच्चे चणे खायची. पहा मग, म्हणजे ती 120 वर्ष 90च्या काळामध्ये मी त्या म्हातारीला भेटलेलो आहे. म्हणजे त्या म्हातारीबरोबर मी राहिलेलो आहे. त्या म्हातारीनं मला लहानपणी जवळ वगैरे घेतलेले वगैरे गोष्टी. म्हणजे त्या काळामध्ये जास्तीचा काळ नाही आहे, 1990चा काळ आहे. आणि 1990च्या काळामध्ये त्या म्हातारीला मी जवळून पाहिलेलं आहे. तिला दातं आलेली होती तिसऱ्यांदा. डोळ्याची नजर कमी झाली परंतु तिला दात तिसऱ्यांदा आली होती. आणि तिचे कानसुद्धा टकाटक होते. आजच्या 60 पार झालेला माणूस म्हणा हां, हे म्हणतो जाम खायचा का, ते म्हणतो आम खायचा का. म्हणजे असा भाग होतो 60च्या आजच्या माणसाचा. ती म्हातारी टकाटक होती, असा भाग. तरी माझं म्हणणं आहे की शास्त्रज्ञ संशोधन करतायत, ठीक आहे, परंतु ते कितपत सत्य होईल देव जाणे. प्रयत्न सक्सेस होईल हे धन्य माझं मत आहे की सक्सेस व्हायला पाहिजे प्रयत्न. शास्त्रज्ञाचं म्हणणं खरं व्हायला पाहिजे. मनुष्य प्राणी 500 वर्ष जगला पाहिजे. त्याच्या शरीरामधल्या अनावश्यक पेशी जोपर्यंत मानव बाहेर काढत नाही तोपर्यंत मनुष्य 100 वर्षाच्या पुढे किंवा 150 वर्षाच्या पुढे जगू शकत नाही. आता जे ऋषीमुनी वगैरे हिमालयामध्ये असतील, जे काही 250 वर्ष आहेत, 500 वर्ष आहेत, 1000 वर्ष आहेत, असे जे काही आहेत ते त्यांच्या दैव शक्तीमुळे, त्यांनी प्राप्त केलेल्या विद्येमुळे त्या गोष्टी वेगळ्या.
परंतु सर्वसामान्य माणूस हा 150 वर्षापर्यंत साहजिक आहे. बाकी शास्त्रज्ञाच्या प्रयत्नांना यश येवो अशी आशा बाळगतो आणि हा व्हिडिओ सर्वसामान्यापर्यंत पोहोचायला हरकत नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय धन्यवाद. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.